रोहन 11 आणि त्यांच्या बरोबर पंचकृषी सारंग या दोन संघादरम्यान चालले असणारी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। नवनाथ या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली, 36 धावा त्याने 15 चेंडूमध्ये जमवल्या। अविनाश यांना 12 धावा संघासाठी 7 चेंडूमध्ये जमवल्या आणि तदनंतर मित्र म्हणून की एक 54 धावा संख्येपर्यंत जाऊन पोहोचतोय तो रोहन 11 हा संघ। आणि जरूर 55 धावा संख्येची गरज आहे। 24 चेंडूमध्ये आता 55 धावा संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे। हॅलो चेक स्वप्नील 11 डोनेवाडी, चला आपण यायचंय। समोरचा संघ अर्थात सान्वी तनिष्का मोहपाडा 11 संघाचा संघनायक हजर झाला इथे। चला डाबाला सुरुवात होईल। या ठिकाणी रोहन 11 टीम कडून पहिला गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येतोय अविनाश वाघ। पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी संघासाठी तो घेऊन येतोय। आता संपूर्ण जबाबदारी त्यांना संघाची आपल्या खांद्यावरती घेतली आहे। दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येतात। टॉस केलं जाईल। पहिल्याच बॉलवरती आक्रमण, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, झेलला कॅरी केलं आणि पहिला मोठा आदरा फलंदाज कुणाल या चेंडूवरती होईल झेलबाद। पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते। अविनाश वाघ, वाघाची वाडी चा खऱ्या अर्थानं गोलंदाज आहे आणि वाघाची वाडी गावचा सितारा पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट या ठिकाणी थांबवतो सर तुम्हाला थोडंसं। मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी टॉचविन केला जाईल, अर्थात अरुणजी वापसवरे यांच्या माध्यमातून हा टॉचविन केला जातोय। हेल अँड टेल आलाय। प्रथमतः तसं पाहिलं तर स्वप्नील 11 डोनेवाडी संघाने टॉचविन जिंकलाय। मान्यवरांना मी आमंत्रित करतो, या सर तुम्ही व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय। त्याचवेळी स्वप्नील 11 डोनेवाडी संघाचे संघनायक अर्थात DN पवार सर आपल्या सोबत आहेत। सर दोन्ही मॅच तुम्ही हारलात आणि तिसरी मॅच आता तुम्हाला खेळायची आहे आणि तिसरी मॅच खेळत असताना तुम्ही प्रथमतः टॉस जिंकलाय व तुमचा निर्णय काय असणार आहे? निश्चितच 2 मॅच हरल्यानंतर ही लीग स्टेज आहे, त्यामुळे कमबॅक होण्याचे खूप चान्सेस असतात। त्यामुळे माझ्या खेळाडूंना सर्वप्रथम आवाहन करेन की आपण आपला एक प्रॉमिनंट खेळ करावा। तत्पूर्वी चांगली गोलंदाजी झाली होती। फलंदाजीमध्ये चेस करतानाही सुधीर पवार नावाचं वादळ थोडा काळ घोंगावलं होतं, परंतु तदनंतर एवढ्या धावा चेस करत असताना दमछाक होते। पुन्हा एकदा मी चेस करण्याकडेच भर देईन। मी अपेक्षा करतो माझे गोलंदाज यावेळेला चांगली कामगिरी करतील। चला तुम्हाला सुद्धा या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। त्याचवेळी आपण सान्वी तनिष्का मोहपाडा 11 संघाकडच्या संघनायकाकडे वळतोय। प्रथमतः DN पवार सरांनी टॉस जिंकलाय व क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। तुमच्या वाट्याला फलंदाजी आले, फलंदाजी करत असताना कितपत धावा रोखण्याचा किंबहुना कितपत धावा कमवण्याचा प्रयत्न असेल? 4 षटकाचा सामना असणार आहे। 4 षटकामध्ये 24 चेंडू चाकले जातील आणि 24 चेंडूमध्ये कितपत धावा कमवण्याचा मानस असेल तुमचा? नक्कीच 50-55 धावापर्यंत मज्जल मारू, कारण आमच्या बॉलरांना तेवढा